येत्या 20 ऑक्टोबर रोजी दिवाळी पहाट निमित्त ठाण्यातील नौपाडा परिसरात विविध संस्थांमार्फत सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जाणार आहे। याच दरम्यान होणारी गर्दी लक्षात घेऊन वाहतुकीमध्ये बदल करण्यात आलाय। त्यामुळे त्या दिवशी सकाळी 6 ते दुपारी 2 वाजेदरम्यान वाहन चालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन ठाणे शहर वाहतूक पोलिसांनी केले। नौपाडा वाहतूक उपविभागाच्या हद्दीमधील तलावपाडी, चिंतामणी चौक, डॉक्टर मूस रोड आणि राममारुती रोडवर दिवाळी सणानिमित्त विविध संस्थांतर्फे येत्या 20 ऑक्टोबर रोजी दिवाळी पहाट या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलंय। या कार्यक्रमांना ठाणेकर रसिक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात। या पार्श्वभूमीवर या परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक उपायुक्त पंकज शिरसाट यांनी अधिसूचना काढून बदल केलेत। डॉक्टर मूस चौकाकडून गडकरी सर्कलच्या दिशेने येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना डॉक्टर मूस चौक इथे प्रवेश बंद केला असून ती वाहनं डॉक्टर मूस चौकात सरळ टॉवर नाकामार्गे, टेंबी नाकामार्गे पुढे जातील, तर गडकरी सर्कलकडून डॉक्टर मूस चौकाच्या दिशेने जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी केली असून ती वाहनं अल्मेडा चौक, वंदना टी पॉइंट, गजानन चौक, 3 पेट्रोल पंप, हरिनिवास सर्कल मार्गे पुढे जातील। तसंच घंटाळी साईनाथ चौकाकडून पुन्हा गाडगीळ चौकाच्या दिशेने येणाऱ्या वाहनांना श्रद्धा वडापाव, घंटाळी चौक इथे प्रवेशबंदी असल्यानं ती वाहनं घंटाळी देवीपथ रोड मार्गे इच्छित स्थळी जातील। गजानन महाराज चौक ते 3 पेट्रोल पंप या सावरकर रोडवरील काका सोहनी पच या गल्लीतून पुन्हा गाडगीळ चौकाच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना गजानन महाराज चौक इथे प्रवेशबंदी आहे। ही वाहनं 3 पेट्रोल पंप, हरिनिवास सर्कल मार्गे अथवा घंटाळी रोडनं पुढे मार्गक्रमण करतील आणि राजमाता वडापाव सेंटरकडून गजानन महाराज चौकाच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना राजमाता वडापाव सेंटर इथे प्रवेशबंदी केल्यानं ती वाहनं राजमाता वडापाव सेंटर इथूनच गोखले रोडनं पुढे जातील असं स्पष्ट केलंय। ही अधिसूचना अग्निशमन दल, रुग्णवाहिका, पोलीस वाहनं आणि इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू राहणार नाहीत असंही सांगितलंय।